एकदम खुसखुशीत आणि 2 ते 3 पट फुलणारे हे रवा पापड खूपच खमंग लागतात आणि बनवायला तर खूपच सोपे आहे. अगदी झटपट तयार होतात. कुणाचीही मदत न घेता 30 मिनिटात इकडे तिकडे. तसेच फक्त 1 कप रव्यापासून मध्यम आकाराचे 60 ते 70 पापड आरामात तयार होतात आणि खूपच हलके आणि खुसखुशीत तयार होतात. तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर रव्याचे पळीपापड बनवण्यासाठी आपल्याला 1 कप रवा घ्यायचा आहे. बारीक रवा घ्यायचा आहे. वजनी हा 150 ते 200 ग्राम रवा आहे. रवा आता आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यातली जी पावडर वगैरे असते किंवा मग थोडंफार काही घाण वगैरे असते ती वरती येते आणि रवा छान स्वच्छ होतो. हे पाणी मी काढून घेते आणि परत 2-3 पाण्याने रवा स्वच्छ धुवून घेते. रवा छान स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला यात भरपूर पाणी घालायचं आहे. रवा पाण्यात बुडेल इतपत. आणि आता यावरती झाकण ठेवून 5 ते 6 तासासाठी रवा आपल्याला छान भिजवून घ्यायचा आहे. 5 ते 6 तासानंतर रवा तुम्ही पाहू शकाल छान भिजलेला आहे, छान सॉफ्ट झालेला आहे. आता यातलं पाणी काढून घेते मी आणि परत स्वच्छ दुसरं अर्धा कप पाणी घालून रवा व्यवस्थित मिक्स करून घेते. आता लगेच आपण याचे पापड बनवायला घेऊयात. त्यासाठी मी एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे. यात आता आपण 1 कप रवा घेतलाय तर 5 कप पाणी घालायचं आहे आणि हे पाणी आता गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल. यातलं आता आपण 1 कप पाणी साईडला काढून घेऊयात. लागलंच तर नंतर ॲड करूयात. यात आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तसेच अगदी 4-5 थेंब म्हणजे 1/4 चमचा तेल घालायचं आहे. आणि आता आपल्याला या उकळत्या पाण्यात आपण जो रवा भिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. रवा यात घालण्यापूर्वी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर घालायचा आहे. तसेच थंड पाण्यात रवा घालायचा नाही, नाहीतर मग गुठळ्या होतात. गरम पाण्यात आपल्याला रवा घालायचा आहे आणि याला असं कंटिन्युअसली व्यवस्थित मिक्स करून घेतलं की तुम्ही पाहू शकाल यात एकही गुठळी तयार झालेली नाही आहे. आता हा रवा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे. अगदी 3-4 मिनिटानंतरच तुम्ही पाहू शकाल लगेच हा घट्ट झालेला आहे. परंतु हा रवा अजून शिजलेला नाही आहे. घट्ट झाला की लगेच पापड करायला घ्यायचे नाही आहे. रवा व्यवस्थित छान शिजवून घ्यायचा आहे. रवा जर व्यवस्थित शिजला नाही तर पापड उलतात, म्हणजे त्याचे तुकडे पडतात. आता आपण जे 1 कप साईडला पाणी काढलेलं आहे सर्व पाणी आपल्याला लागणार आहे यात. त्या अगोदर आपण यात 1 चमचा जिरे घालूयात. जिरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जिरे या स्टेजला का घातले, फोडणी का नाही दिली? तर फोडणी दिल्याने जिऱ्याचा कलर बदलतो, तसेच मग पापडाचा देखील कलर बदलतो. त्यामुळे जिरे आपल्याला नंतर घालायचे आहेत. हे मिश्रण खूपच घट्ट झालेलं आहे. तर आता आपण जे 1 कप पाणी ठेवलेलं होतं ते सर्व पाणी यात मी घालते. रव्याचे पापड करताना कधीही आपल्याला एक्स्ट्राचं पाणी गरम करून ठेवायचं आहे आणि ते साईडला काढून ठेवायचं आहे, कारण रवा खूप पाणी शोषून घेतो. रवा छान व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता आपल्याला यावरती झाकण ठेवून लो फ्लेमवरती रवा छान 10 ते 12 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. रवा छान शिजला की त्याचा कलर असा चेंज होतो, तुम्ही पाहू शकाल. आपल्याला टोटल 1 कप रव्यासाठी 5.5 ते 6 कप पाणी घ्यायचं आहे, कारण आपण सुरुवातीला देखील अर्धा कप पाणी घालून रवा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला होता. 6 कप पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला त्यातलं अर्धा कप पाणी काढून घ्यायचं आहे आणि लागलंच तर घालायचं आहे. आता हे मिश्रण परफेक्ट झालंय की नाही हे कसं ओळखायचं, तर मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकाल पापड घातल्याच्या नंतर हा एका जागी स्थिर होतोय, पसरत नाहीये, म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट आहे. लगेच गॅस बंद करते मी. लगेच आता आपण याचे पापड बनवून घेऊयात. हे पळी पापड आपल्याला प्लास्टिक शीट वरती घालायचे आहे, म्हणजे हे पसरवायला आणि पापड सुकल्याच्या नंतर पलटवायला सोपं जातं. आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे, चमच्यात खाली टाकून घ्यायचं आहे आणि चमच्याने त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, गोल आकार द्यायचा आहे. लगेच पापड तयार होतोय, तुम्ही पाहू शकाल. खूप सोपे आहे ते पापड बनवायला आणि अगदी काही मिनिटातच 100 पापड आपण बनवू शकतो. आता राहिलेले सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते. पापड आपल्याला पूर्णपणे एक साईड सुकू द्यायचे आहे, त्यानंतर याची साईड चेंज करायची आहे. साईड चेंज करायला घाई गडबड करायची नाही आहे, नाहीतर मग पापड असे जमा होतात. सगळे पापड मी बनवून घेतलेले आहे. हे मी आता आजच्या दिवस फॅन खाली सुकवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवसभर उन्हात वाळवून घेणार आहे. पापड वाळल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकाल किती मस्त दिसत आहे. तर पापड अशी एक साईड पूर्ण सुकू दिली आणि त्यानंतर त्याची साईड चेंज केली तर असे पापड तयार होतात, नाहीतर मग पापड एकदम जमा होतात आणि मग तळायला गेलं की पापड व्यवस्थित फुलत नाही. आता हे पापड मी तुम्हाला तळून देखील दाखवते. हे पापड तळताना आपल्याला एकदम हाय फ्लेमवरती तळायचे नाही आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पापड तळून घ्यायचे आहे.
पापड तुम्ही पाहू शकाल किती छान फुलता येतात आणि हे पापड खायला खूपच खमंग आणि हलके लागतात. अजिबात तेलकट झालेले नाही आहेत पापड, तुम्ही पाहू शकाल. खरंच खूपच खमंग आणि हलके होतात हे पापड. तुम्ही एकदा बनवून पहा, खूप आवडतील तुम्हाला. आणि किती छान फुललेले आहेत तुम्ही पाहू शकाल. 2 ते 3 पट छान फुललेले आहेत. तर नक्की बनवा. आणि कशी वाटली तुम्हाला ही रव्याच्या पळी पापडाची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा. तर पुन्हा भेटूयात आपल्या पुढच्या रेसिपीत. बाय बाय.